मध्यमवर्गाबद्दल मला फार वाटतं की मध्यम वर्गातल्या बायकांनी खूप प्रगती केली. म्हणजे आम्ही आमच्या तरुणपणी जसे होतो त्याच्यापेक्षा आमच्या मुली सुना कुठल्या कुठे गेल्या आणि आम्हाला आनंदच आहे त्याच्याबद्दलचा. पुरुषांनी जो काही त्यांचा रोल त्यांनी ठरवला त्याच्यात त्यांनी चांगलं करायचा खूप प्रयत्न केला. वाढीच्या वयातल्या मुलांचं फार नुकसान झालं, कारण की त्यांना आम्ही ना धड मूल्यविवेक देऊ शकलो, ना धड पर्याय देऊ शकलो. आता उदाहरणार्थ मराठी का इंग्रजी, काय त्या ज्ञानाच्या खिडक्या वगैरे पाडायच्या, इंग्रजी फ्रेंच जर्मनच्या. अरे खिडक्या पाडायला घर पक्क हवं ना. मग ते मातृभाषेचं घर पक्क करा ना तुमच्या मुलांचं. हे सुद्धा आम्ही काही वेळा चुकवलं. किंवा मग तो वाढदिवस असेल, मग जे काय जरूर करावं, केक आणा, काय तुमचं जे साजं असं करायचं जरूर करावं, पण दुसरेही खूप प्रकार आहेत ह्याचे. असं का नाही आम्ही कधीच का नाही मुलांना सांगितलं. म्हणजे मुलांना आपण रेसच्या घोड्यासारखं या आधुनिकतेच्या, श्रीमंतीच्या किंवा उच्च वर्गाच्या रेसमध्ये टाकतो आहे आणि छाती फुटेपर्यंत ती पळतायत, ह्याची मला फार भीती वाटते. आणि मला असं वाटतं की आज जर फोकस करायचं असेल तर मध्यम वर्गातल्या मुलांवर किंवा वाढीच्या व्यक्तींवर जास्त करायला पाहिजे आहे. त्याचा फायदा होऊ शकेल.